अपघातग्रस्त टाटा टियागो ईव्ही कार विमा दाव्याअंतर्गत दुरुस्तीसाठी अधिकृत शोरूममध्ये जमा करून तब्बल 7 महिने उलटले तरी वाहनाची दुरुस्ती पूर्ण न झाल्याने ग्राहक आयुषमती चौहान यांनी स्टर्लिंग मोटर्सच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केलेत। सततची टाळाटाळ, वारंवार दिली जाणारी आश्वासने आणि वाहन न मिळाल्यामुळे होत असलेल्या आर्थिक आणि मानसिक त्रासामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 24 डिसेंबर 2025 रोजी टाटा टियागो ईव्हीचा अपघात झाला होता। त्यानंतर 25 डिसेंबर 2025 रोजी विमा दाव्याअंतर्गत दुरुस्तीसाठी संबंधित वाहन स्टर्लिंग मोटर्सच्या अधिकृत सेवा केंद्रात जमा करण्यात आले। मात्र 7 महिने उलटूनही वाहनाची दुरुस्ती पूर्ण झालेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। आज होईल, उद्या होईल अशी आश्वासने देत वेळकाढूपणा करण्यात आल्याचा दावा ग्राहकांनी केलाय। चौहान यांनी सांगितले की वाहन वापरात नसतानाही दरमहा कर्जाचा हप्ता भरावा लागतोय। स्वतःची कार शोरूममध्ये अडकून पडल्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत असून त्यातून अतिरिक्त आर्थिक भार आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागतोय। याबाबत फायनान्शियल ॲडवायझर नितीन दळवी यांनी सांगितले की विमा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सर्व मंजुरी वेळोवेळी देण्यात आल्या होत्या। विमा कंपनीकडून कोणताही विलंब झालेला नसून मंजुरीनंतर दुरुस्तीचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित होते। मात्र 6 ते 7 महिने उलटूनही वाहन ग्राहकांच्या ताब्यात देण्यात आलेले नाही। दळवी यांनी पुढे सांगितले की या संदर्भात संबंधित शोरूम व्यवस्थापनाशी अनेकदा संपर्क साधून पाठपुरावा करण्यात आला, मात्र प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं देत दुरुस्ती लांबविण्यात आली आहे। विमा मंजुरीनंतरही वाहन वेळेत तयार न होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले। दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे अधिकृत सेवा केंद्राच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विमा दाव्याअंतर्गत वाहन दुरुस्तीला नेमका एवढा विलंब का झाला याबाबत स्टर्लिंग मोटर्स आणि संबंधितांकडून स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी होत आहे। ग्राहकांना वेळेत सेवा देण्यात येत नसल्यास त्याची जबाबदारी निश्चित होणार का असा सवालही उपस्थित केला जातोय। गाडीचा माझा ऍक्सिडेंट 24 डिसेंबर 2025 ला झाला। 25 डिसेंबर 2025 ला गाडी मी इथे लावली कामाला। गेल्या 7 महिन्यापासून मला फक्त टाइमलाईन देत आहे की गाडी आज होऊन जाईल, उद्या होऊन जाईल, हे बाकी आहे ते बाकी आहे, आणि मी 7 महिन्यापासून फॉलो कंटिन्यू करतो। फक्त डेटवर डेट देत आहे मला ते, पण गाडी अजून पण माझी कंप्लेंट आहे आजच्या तारीखपर्यंत पण अजून पण ते डेटवर डेटच चालू आहे कंटिन्यू। त्या कारणामुळे खूप थकलोय, पेशन्स नाही यावर राहिलेलं। गाडीचं माझं नुकसान पण माझं खूप झालेलं आहे, प्रवास करण्यासाठी ट्रान्सपोर्ट खर्च, आणि मी गाडीचा हप्ता पण फ्री भरतोय गेल्या 7 महिन्यापासून। गाडी यांच्या शोरूमला आहे माझी। या विलंबामुळे तुमचे आर्थिक किंवा मानसिक नुकसान किती झालंय काय सांगा? आर्थिक नुकसान तर खूप झालंय माझं या विलंबामुळे, आणि मानसिक नुकसान पण खूप झालं, कारण मला दरवेळेस धावून रिक्षा किंवा प्रायव्हेट गाडी ही अशी गोष्टी टायमावर मला कुठेच पोहोचता येत नाहीये। खर्च झालेले ते एक्सपेन्सिव्ह देणार, माझं गाडी मला रिपेअर करून माझ्या टायमावर देणं। अशा परिस्थितीत इतर ग्राहकांना आपण काय संदेश द्याल? मी इतर ग्राहकांना ह्या परिस्थितीत एवढं सांगणार, तुम्ही टाटाची गाडी घ्या पण टाटा स्ट्रगलिंग मधून नका घेऊ, कारण यांचा शब्द कुठलं कमिटमेंट टायमावर नाहीच आहे। सांगायचं काही अजून, करणं काही अजून। संबंधित गाडीचा क्लेम आज कधी मंजूर करण्यात आला होता काय सांगा? संबंधित गाडी ही टाटा स्टर्लिंग मोटर्सला डिसेंबर 2025 मध्ये पार्क केली होती। त्यानंतर सर्व्हेने गाडी चेक केली आणि जे काही प्रायर अप्रूव्हल होते ते वेळोवेळी शोरूमला प्रोव्हाइड करण्यात आले होते। आता शेवटचं अप्रूव्हल जे होतं, जिथे बॉडी शेलचं मेजर काम करणं गरजेचं होतं, ते अप्रूव्हल कंपनीकडनं सर्व्हेअर रवी पोतलेन थ्रू मार्च 2026 ला देण्यात आलं होतं। त्या पिरियडला आता मोजून 4 ते 5 महिने होऊन गेले तरी अजून गाडीचं काम पूर्ण झालेलं नाहीये, आणि दरवेळेला शोरूमचे मॅनेजर असो, सर्व्हिस इंजिनियर असो, प्रत्येकाला आम्ही रिक्वेस्ट केली की गाडी आम्हाला वेळेवरती भेटली पाहिजे, पण त्यांच्याकडनं चुकीचे कमिटमेंट देण्यात आले प्रत्येक वेळेला। आणि आता सुद्धा आपण गाडीची पोझिशन जर बघितली तर काम पूर्ण झालेलं नाहीये। या मोमेंटला सुद्धा लास्ट वीक म्हणजे 17 तारखेचं त्यांनी कमिटमेंट दिलं होतं की 17 तारखेला तुम्हाला गाडी पूर्ण रेडी मिळेल, पण अजून सुद्धा गाडीचं काम पूर्ण झालेलं नाहीये। आमची अपेक्षा एवढीच आहे की जे काही आम्ही अप्रूव्हल दिलेलं आहे त्या अप्रूव्हल प्रमाणे वेळेत काम व्हायला पाहिजे होतं। ग्राहकाला जो मनस्ताप झालेला आहे त्याचं त्यांनी रिम्बर्समेंट करून द्यावा। अशा प्रकरणामध्ये ग्राहकांच्या हिताच्या संरक्षणासाठी कंपनी काय करत असते काय सांगा? कंपनी ग्राहकाच्या हिताच्या संरक्षणासाठी जे काही क्लेम रिलेटेड अप्रूव्हल्स असतात ते वेळोवेळी देत असते शोरूमला, पण शोरूमकडनं जो डिले झालेला आहे त्याच्यामुळे कस्टमरला मनस्ताप होतोय।
6 महिने होऊन गेले ग्राहकाला गाडी मिळाली नाही. हे हा. किती योग्य आहे काय सांगा? हे चुकीचं आहे. गाडीचे डॅमेजेस जर तुम्ही बघाल तर 20-25% जास्त डॅमेजेस नाहीये. ह्या डॅमेजेसला रिपेअर होऊन कस्टमरच्या ताब्यात गाडीला द्यायला जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिना लागला पाहिजे, पण त्या प्रोसेससाठी जवळपास 7 महिने वाया गेले. कस्टमरचा वेळ जातो, पैसा खर्च होतोय, मानसिक त्रास होतोय, सगळ्याच गोष्टी आल्या याच्यात. इन्शुरन्स कंपनीकडून मंजुरी आणि पेमेंट वेळेत करण्यात आले होते का? पेमेंट तर अजून झालेले नाही, कारण की शोरूम कडनं काम पूर्ण झालेले नाहीये. ज्या काही बेसिक अप्रुव्हलच्या गरजा होत्या त्या इन्शुरन्स कंपनीकडनं मार्च 2026 ला पूर्ण करण्यात आल्या होत्या. म्हणजे बॉडी शेलचं काम जर शोरूमने त्या वेळेत जर पूर्ण केलं असतं तर एप्रिल महिन्यामध्ये गाडी भेटली असती कस्टमरला, पण ते तसं झालेलं नाहीये.